जेव्हा बिग बॉस मध्ये गेली होती आणि बिग बॉस मध्ये बऱ्याच जणांना उत्सुकता होती, कारण तिच्या बोलण्यातनं बऱ्याच वेळेला आलेलं की लवकरच लग्न करणार आहे, तिचा होणारा नवरा बाहेर हे सगळं बघतोय, हे सगळं बिग बॉस मुळे लोकांना कळलं. तू बिग बॉस मध्ये येणार होतास असंही कदाचित तिला कुणकुण लागलेली, तेव्हा यायचं ठरवलेलं का हे नंतर बिग बॉस मधनं बाहेर पडल्यानंतरच रिव्हील करायचं हे ठरवलं होतं दोघांनी? नाही, आम्ही ठरवलं होतं की बिग बॉस मध्ये मी जाणार, अच्छा. फॅमिली वीकला मी जाणार हे ठरलं होतं. कारण ती खूप इमोशनली डाऊन होणार हे तिला माहिती होतं. कारण तो शो तसा आहे की ज्याच्यात तुम्ही इमोशनली खूप वीक होऊ शकता आणि ती तेवढी इमोशनल आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की मी सावरायला जाईन, मी येईन सावरायला तुला. पण नंतर मग 70 दिवसाचं हे झालं आणि मोजके एक 7-8 दिवस राहिले होते. त्याच्यामुळे मग मी डिसिजन घेतला की नाही, आपण आई बाबांना पाठवूया. ओके. पण तेव्हा तुझ्यासाठी शॉकिंग होतं की अरे कुणाल येणार होता, आपलं सगळं ठरलेलं, कारण तेव्हा बाहेरच्या जगाशी काही संबंध नसतो. असं ठरलं नव्हतं. मी त्याला एकच सांगितलं होतं की फॅमिली म्हटल्यानंतर बहिणींना पहिलं आतमध्ये पाठवतील, जर मी तिथपर्यंत टिकले तर बहिणी जर येत असतील. पण जर तुला असं वाटत असेल की आतमध्ये मी काहीतरी चुकीचं करते किंवा माझं काहीतरी खूप चुकलंय, तर मला ऍटलीस्ट हिंट देण्यासाठी, म्हणजे जसं फॅमिलीज येतात आणि हिंट देतात, तर तूच येशील, तेव्हा बहिणींना पाठवू नको, कारण त्यांना कळणार नाही, कारण त्यांनी पण एवढा कॅमेरा वगैरे फेस केलेला नाहीये, तर तेव्हा तूच येशील. तर आणि पण तो बोललेला की मी नाही येणार आणि मी आतमध्ये येऊन तुला असं काही गाईड करणार नाही, कारण तू नंतर वेगळं बघायला लागशील काहीतरी, त्यापेक्षा तू जशी आहेस ना तशीच राहा, हे त्याने सांगितलं. त्याच्यामुळे मला माहित होतं की हा येणार नाही, पण आतमध्ये अनाउन्समेंटच असे करत होते सारखे सारखे की मला असं वाटत आला आत्ता आला आत्ता आला आणि मग नाही आला, असं. त्याच्यामुळे ते माहित होतं की हा नाही येणार. ओके. बरं, तुमच्या दोघांचं फिक्स झाल्यानंतर घरच्यांना कधी सांगितलं? लगेचच की वेळ घेतला थोडासा? वेळ घेतला, म्हणजे आम्ही आधी ठरवत होतो की घरी कसं सांगायचं. मी त्याला एकच बोलले, आम्ही वेळ घेणार होतो खरं तर, म्हणजे आमचं ठरलं लग्न करायचं, दोघांचं डिसिजन झाला, त्याच्यानंतर आम्ही वेळ घेऊन 1-2 वर्षाचा वेळ घेणार होतो. पण हे बिग बॉस आलं आणि त्याचं निमित्त म्हणून आम्हाला म्हटलं की बिग बॉसला जायच्या आधी आपण सांगूया. ओके. त्यामुळे सांगावं लागलं, कारण आतमध्ये गेल्यानंतर काय होईल आणि मी काय रिएक्ट करेन किंवा काय सिच्युएशन क्रिएट होईल माहित नाहीये. ओके. आणि जायच्या आधी तर मी असं डिक्लेअर करून गेले होते, म्हणजे पोस्ट ही मी ती शेड्यूल करून ठेवली होती, तर ती पोस्टही तशी होती. तर मी म्हटलं की मी जरा घरी आपण सांगूया, म्हणजे घरच्यांना तरी क्लॅरिटी राहणार. एकतर बिग बॉस मध्ये गेली आहे, हे बिग बॉस काय असतं हा एक शॉक, त्याच्यानंतर पण हिचं जुळलंय हा एक शॉक, हिने लग्न ठरवलंय हा पण एक शॉक. त्यापेक्षा सगळं घरी आधी सांगूया आणि जाऊया, म्हणजे निदान घरचे अवेअर असतील. ओके. अंकिताचा खरं तर गोतावळा मित्रांचा खूप जास्त आहे, मैत्रिणी फार कमी. हे अंकिता प्रत्येक वेळेला सांगतच असते, नाहीच आहेत. पण जेव्हा आता ह्याला इंट्रोड्यूस करून द्यायचं होतं घरी, पहिले मित्र मित्र म्हणून इंट्रोड्यूस करून दिलंस का डिरेक्टली सांगितलंस की आता हा माझा होणारा गो आहे? नाही, पहिलं तर असंच घेऊन गेले घरी, जेणेकरून असंच एक मित्र म्हणून आईची रिॲक्शन घ्या. पण इंट्रोड्यूस असं काही करून दिलं नाही, एक आहे ओळखीचं आहे असं असं. आणि माझे आई बाबा अजिबात कोणाशी बोलत नाही जास्त, म्हणजे माझे मित्र येऊ दे, कोणी येऊ दे, आई बाबा बोलतच नाही फार. हाय हॅलो बस आणि झालं. तर त्याला मी आधीच कल्पना देऊन ठेवली होती की माझे आई वडील बोलके नाहीये, ते बोलायला येणार नाही, तुला काही जमलं तर बघ तू बोल वगैरे. आणि मला अशी सवय की खूप जास्त बोलायची, म्हणजे कोणी कोणाच्या घरी आम्ही गेलो, कुठेही गेलो तर मी खूप जास्त बोलतो त्यांच्यासोबत. माझे आई वडील असे बसून गप्पा मारणारे नाहीच. त्याच्यामुळे फर्स्ट टाइम गेल्यानंतर मी कोणाशी बोललोच नाही, आई सोबत फक्त हाय हॅलो. मला वाटलं की अरे काय माझं काय. तर एकदम मी जाऊन म्हटलं की आई अगं ते आले जरा बोल तरी, तर आई बाहेर आले, हा मग आमटी कशी झाली हा बोला हो खूप छान, मग असं तसं बस, मग तुम्ही कुठचे, हा बोला अलिबाग, बस तेवढंच बोलणं. आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी निघताना आई याला म्हणली मग पुन्हा कधी येत आहे असं विचारलं आईने, बस तेवढंच आईचं पहिल्या ह्याच्यात बोलणं झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मी ठरवलं की आता आईला जाऊन सांगायचंय, स्पेशल जे याला गेलो तेव्हा डायरेक्ट मी सांगितलं की हे बघ असं आहे. मग काय होती आई बाबांची रिॲक्शन? बाबांची काय होती? कारण तुझे बाबा फारच कमी बोलतात आणि बाबा माझ्याशी बोललेच नाहीत. ज्या दिवशी आम्ही गेलो सांगायला, बापरे, पण बाबा बोललेच नाहीत. म्हणजे बाबा त्यांच्या कामात वाडीमध्ये त्यांचं काम करत होते. कोण आलंय, मी असं सांगितलं की मला लग्न करायचंय, हा मुलगा आहे, असं आहे. तर बाबा टीव्ही बघत होते मस्त, युक्रेनचा वॉर काहीतरी, ते युक्रेनचा वॉर बघतच असतात कंटिन्यू, ते बघत होते सगळं असं मस्त की युद्ध चालू आहे हे ते. म्हटलं बाबा मी लग्नाचं म्हणते, तो मुलगा असा नाही. आणि नंतर मला असं कळलं की त्यांना असं, म्हणजे ते एकतर हळवे आहेत, मोठ्या मुलीचं लग्न तिने शोधलाय मुलगा वगैरे असे. ते बोलले आईला काय ते सांग. अरे बाबा. मग मी आईला सांगितलं. मग
आई ह्याच्याशी बोलली फक्त. बाबा पहिल्यासाठी बोललेच नाही, फक्त हा पाया पडला तेव्हा डोक्यावर हात ठेवला, काहीच नाही. आता तर ह्याच्याशीच बोलत असते. तेच मी विचारणार होते, आता खूप बोलत असतील. खूप जास्त खूप जास्त. खूप जास्त. म्हणजे आमच्या घरात एवढं कोणी बोलकच नाहीये, तर आता सगळेच बोलायला लागले खूप जास्त. आणि मला कधी कधी एवढे बोलतायत सगळेजण, किती बोलताय, कारण हा इतका बोलताय त्याच्यामुळे सगळेच खूप गप्पा मारायला लागले. वा. आणि तुझ्या आई वडिलांची, कारण अंकिता खूप फेमस आहे, किंवा अर्थात दोघांचीही कामं तेवढीच वल्नरेबल आहेत, पण जास्त फोकस अंकिताचा सोशल मीडियामुळे वगैरे जास्त असल्यामुळे आई वडील आधीपासून आई वडिलांना अंकिता माहिती होती हो का? हो, कल्पना होती. नाही, माझ्या आई वडील तेवढे म्हणजे युट्यूब बघणं किंवा असं त्यांना काही ह्या बाबतीत माहिती नव्हतं. पण माझ्या भावांना ह्याबद्दल कल्पना होती की ह्याचं काहीतरी चालू आहे. कारण आम्ही फर्स्ट टाइम देवबागला गेलो होतो तेव्हा माझ्या खूप स्टोरीज पडल्या होत्या, आणि मी मुलीसोबत स्टोरीज टाकणं शक्यच नाही. अशा सगळे जर ग्रुप असेल तर ठीक आहे, पण हिच्या आणि माझ्या स्टोरीज खूप होत्या तेव्हा खूप लोकांना कळलं होतं, इनडायरेक्टली हिंट गेली होती की यांचं काहीतरी चालू आहे. आणि तेव्हा आमचं काय असं चालू असं नव्हतं, आम्ही ठरवलं पण नव्हतं लग्न करायचं आहे किंवा हे. जस्ट मला ही देवबाग दाखवायला घेऊन गेली की आमच्या इकडे असं असं आहे, बस. बाकी काय आमचं ठरलं नव्हतं, पण त्या स्टोरीज आणि याच्यावरून लोकांना कळलं की हा, मला मेसेजेस यायचे, काय रे तूच आहेस ना, तूच आहेस ना.